खारघर फनसवाड़ी स्थित जिला परिषद के मराठी प्राइमरी स्कूल के विद्यार्थियों को पनवेल तालुका पत्रकार संस्था द्वारा अल्पोपहार वितरित किया गया। इस अवसर पर वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल, समाचार पत्रिका दैनिक कर्नाला के संपादक प्रफुल्ल फड़के, विवेक पाटिल, राजेश गायकर, संजय कदम, विजय पाटिल, प्रमोद पाटिल आदि गणमान्यों सहित विद्यार्थी एवं अध्यापक उपस्थित थे। इस दौरान प्रफुल्ल फड़के एवं माधव पाटिल ने विद्यार्थियों को संबोधित किया। प्रसन्न वातावरण वाटते, छान वातावरणामध्ये तुम्ही शिक्षण घेताय की बाहेरच्या वातावरणापेक्षा लांब राहून एक चांगल्या पद्धतीने शिक्षण तुम्ही या ठिकाणी घेताय। फणसवाडीमध्ये गेल्या वर्षी लाईट आली, पण त्याच्या आधी ज्ञानज्योत तुम्ही इथं लावलेली आहे, तो प्रकाश सगळ्यात जास्ती चांगला पडणार आहे। हे काम फार महत्त्वाचं आहे आणि ही ज्ञानज्योत चांगली पेटलेली असताना त्याचा प्रकाश याच्यातच चांगले भावी नागरिक घडत असताना तुम्ही विद्यार्थी मित्रांनी पायावरती स्वतःच्या पायावरती भक्कम राहावं उभं आणि तुमचं शिक्षणाचं कार्य पूर्ण व्हावं या हेतूनं आमच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्व सहकारी यांनी आपल्याला भेट देण्याची व्यवस्था केलेली आहे। याचा आम्हाला आनंद वाटतो। तुमच्या सर्व या शिक्षणाच्या कार्याला आमच्या वेळोवेळी सहकार्य असतील आणि ज्या काही अडचणी असतील आपल्या नागरिकांच्या या ठिकाणी त्या पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही पोहोचवून, ज्या रेशन कार्डाची असेल या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊ। आम्ही पण म्हणजे रस्ता जवळ आला तिथे जातो, त्रास नाही व्हायला पाहिजे, पण या आम्ही असं ठरवलेलं आहे फडके साहेब की जिथं अडचणीचं आहे तिथे आपण जाय, आपण ते गेल्याशिवाय काही समजत नाही। आणि केवळ हे सगळे प्रश्न आहेत ते कुठे बसून होणार नाहीत, प्रत्यक्ष बघितल्यावर फरक वाटला, आधी आपल्यालाही फरक तसा वाटला असेल। म्हणजे वेगळ्या जगात आलोय। मी शिक्षक मंडळींचं आणि प्रमोद पाटील आपलंही कौतुक करतो की हा कार्यक्रम आपण ठेवून समाजाचं खरं चित्र, विदारक चित्र असेल, कटुई सत्य असतं, या समाजापुढे ठेवण्याची आपल्याला संधी मिळाली। आणि रेशनिंग कार्डचं सकाळी सांगितलं तहसीलदारांची काय करता येईल हे करू। आणि आपण हा कार्य केलेला कार्यक्रम प्रमोद पाटील मी तुमचं जरूर कौतुक करीन की असे काम करीत नाही, ज्यांच्याकडे कोण आहे त्याच्याकडे सगळं जातं। जेवल्याकडे चांगलं श्रीखंड घेतो का, पुरी घेतो का, तो जेवलाच नाही त्याला अगर कोण जेवण घालीत नाही, अशी समाजाची अवस्था आहे। आणि उपेक्षितांचा अंतरांग ओळखण्याची तुम्ही संधी दिली, तुमचंही कौतुक करतो। पत्रकार संघाची आमची सर्व मंडळी या ठिकाणी येऊन यायला केली, विशेषतः गुरुजनांचं कौतुक करतो। आपण असं काम करावं।